नमस्कार 22 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या सोबत शिवाली आहे। शिवालीचा नवीन पिक्चर येतोय मंगला। पहिले तुला खूप खूप अभिनंदन पिक्चर साठी। पहिले तुझी भूमिका बद्दल सांग। भूमी आम्ही बघितलं ट्रेलर मध्ये, टीजर मध्ये काहीतरी वेगळं दिसतोय आपल्याला, काय सांगशील त्याबद्दल? भूमिकेबद्दल काय सांगणार, असं म्हणायला गेलं की ही बायोपिक आहे, एक खरी स्टोरी आहे। मंगला ज्या खऱ्या आहेत त्यांची भूमिका साकारायला मला मिळते आणि मला खूप भारी वाटतंय, कारण हे खूप एक्साइटिंग होतं, नवीन होतं माझ्यासाठी। मी असं कधीच पहिले एक्सप्लोर केलं नाहीये किंवा अभिनयाची ही बाजू कधीच बघितली सुद्धा नाहीये। सो माझ्यासाठी ॲज अ कॅरेक्टर, सिनेमा आणि सगळ्याच गोष्टी खूप नवीन होत्या। याच्यामध्ये दोन आपले दिग्गज आहे, रेखाताई आणि शशांक सर, त्यांच्यासोबत कसं म्हणलं? खूप कमालीचं म्हणजे लिटरली मला असं हे आलेलं, टेन्शन आलेलं की मला जमेल का त्यांच्याबरोबर काम करायला। रादर जमेल का पेक्षा माझं काही चुकायला नको बाबा यांच्यासमोर, किंवा मला असं हे नकोय, नाही चांगलंच करूया। पण ह्या गोष्टी नंतर कुठेतरी राहून गेल्या, कारण मला शिकायलाच त्यांच्याकडे इतकं मिळालं। आणि त्या दोघांबद्दल बोलणं इतकी मी मोठी नाहीये, पण मी खूप 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 शिकले। खूप म्हणजे आपण कसं केलं पाहिजे अभिनय, रादर सिनेमा कसा, आपण कसं प्रेझेंट झालो पाहिजे सिनेमामध्ये, ह्या गोष्टीपासून डायलॉग डिलिव्हरी, इमोशन्स, किंवा हा सीन असाही असू शकतो, इथपर्यंत मी शिकले आहे। खूप कमाल एक्सपिरियन्स होता। 17 तारखेला सिनेमा रिलीज होतोय, काय तुझ्या फॅन्सला काय? ऑफकोर्स तुमच्या 24 टुडेज या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकांना आणि माझ्याही प्रेक्षकांना मी आवाहन करेन की 17 जानेवारीला आपला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय। सो सिनेमागृहात जाऊनच बघा, प्रेक्षागृहात जाऊनच बघा, कारण माझ्यापेक्षा जास्त मेहनत माझ्या मागे जी सगळी टीम होती, मेकअप, हेअर आणि बाकी सगळेच त्यांनी माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेतली आहे माझ्यासाठी। सो मला असं वाटतं की त्यांचं काम माझ्यापेक्षा जास्त मोठं आहे आणि हा सिनेमा काहीतरी वेगळं सांगेल, वेगळं दाखवेल आणि मलाही वेगळ्या भूमिकेत बघायला मिळेल। सो प्लीज 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 17 तारखेला प्रेक्षागृहात जाऊन मंगला हा सिनेमा नक्की बघा। आम्ही तुला हास्य जत्रामध्ये बघितलंय, तू लोकांना भरपूर एंटरटेनमेंट केलं, आता नवीन सीझन त्याचं येतोय, काय सांगशील त्याबद्दल? नवीन सीझन ऑलरेडी आला आहे, टेलिकास्ट झाला आहे आणि तिथे म्हणजे काय म्हणूयात, आम्ही म्हणतो विनोदाची हॅट्रिक होणार आहे। म्हणजे त्याच हॅट्रिक ह्याच पद्धतीने तिथे विनोदही सादर केले जाणार आहेत। वेगवेगळे स्किट्स, वेगवेगळे कॅरेक्टर्स अनुभवायला मिळणार आहेत आणि मलाही मज्जा येते तिकडे काम करायला। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट। थँक्यू।